मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज 1348 घरकुलांचं वितरण होत आहे। पंतप्रधान आवास योजनेची ही घरकुलं पूर्ण झाली आहेत। दहिटणे या ठिकाणच्या घरकुलांचा देखील यामध्ये समावेश आहे। दहिटण्यामधल्या 1128 घरकुलांचा समावेश आहे, तर शेळगी या ठिकाणच्या 220 घरकुलांचा देखील यात समावेश आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांच्या घरांची आता या निमित्तानं स्वप्नपूर्ती झाली। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जे घरकुलांचे जे वितरण जे आहे ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येणार आहे। आपण आज आलेलो आहे त्यांच्या सभास्थळी, पाहू शकता जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सभास्थळीला पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, पंकज भोयराजे गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत, ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। जवळपास 1348 घरांचं जे आहे ते वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आपण पाहू शकता, आपण सभास्थळी आहोत सध्या। भव्य दिव्य असा पेंडाल जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। अतिशय जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आमदार जे विजयकुमार देशमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। भव्य दिव्य असं पेंडॉल इथं उभा करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते देखील जे आहे ते दाखल होतानाचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे आणि 1348 घरकुलांचं जे वितरण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे। कार्यकर्त्यांची बळकटी आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर करण्याचा निर्धार कुठेतरी होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।